उज्जैनचे जे महाकाल आहेत त्यांचं आणि कालभैरवाचं मंदिर आपण जवळ जवळ बघतो. तर मग ह्या सिद्धी करताना आपल्याला महादेव स्वतः तो महादेव तुम्हाला शमशानचा बादशाह आहे कालभैरव. शमशानचा बादशाह आहे कालभैरव. कालभैरव सिद्धी करणं म्हणजे महादेवापर्यंत पोहोचणं. महादेवापर्यंत पोहोचलं तर कालभैरवाला जवळच जाणे. मग कालभैरव शिवाय महादेवापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही. बघा संन्यासी लोक, हिमालयातले लोक अवरात्र तप करतात कालभैरवासाठी. पण एका दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, आणि ब्रह्मचार्य पाळावं लागतं. जरी तामसिक भोगे ब्रह्मचार्य पाळावं लागतं. ब्रह्मचार्य पाळल्याशिवाय ती विद्या पण पुढे येणार नाही. ती कावळ्यांचा थवाच्या थवा शमशानमध्ये यायला लागतो. म्हणजे तुम्ही तिथं बसू शकत नाही असा माहोल होतो. तुम्हाला असं वाटतं, एक काळ असा येतो का त्या शमशानमध्ये गुरु आणि तुम्ही असता, तुम्ही नसता. पूर्ण भूत प्रेत. आणि एक टाइम असं येतो, समजा 41 दिवसांत एक टाइम असं येतो, ते शमशान किती जागृत आहे ते सुद्धा आपल्याला समजायला लागतं. शमशान किती भूत जागृत आहे. समजा लेडीज भूत किती, जेंट्स भूत किती, कसे काय किती जागृत, ही शमशान किती जागृत आहे बाबा, ते सुद्धा आपल्याला कळायला लागतं. काय आता जसे दिवस वाढायला लागतं ना, भूत सुद्धा त्रास देतात. कारण त्यांना माहिती यांनी जर कालभैरव सिद्धी जर केली, भैरव सिद्ध जर झाला, तर हा आपल्याला सिद्ध करणार. कोणी कोणाची कमजोरी सांगत नाही.